आचार्य शांताराम गोले आणि एम डी पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ आचार्य शांताराम बापू गरुड समाज प्रबोधन व्याख्यानमाला गेले 3 दिवस झालं या ठिकाणी सुरू आहे। आज व्याख्यानमालेचं 3रं पुष्प आहे। काल कॉम्रेड धनाजी गुरव आणि परवा दिवशी प्रसाद कुलकर्णी यांची व्याख्याने या ठिकाणी झाली आहे आणि आज 3रं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याच शिवधडीचे बलवडी भाडवली तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील एक निर्भीड पत्रकार, आमचे चळवळीतील साथीदार दीपक हिंदूराव पवार, वय वर्ष 32, ते आज या ठिकाणी आपल्या समोर आलेले। व्याख्यानमालेमध्ये त्यांना जो विषय दिला तो विषय आहे विद्यार्थी युवकांपुढील आव्हाने। या विषयावर ते आपलं विचार या ठिकाणी मांडणार आहे। दीपक पवार यांचं वय आज 32 आहे। गेली 13-14 वर्ष झालं ते आमचे माणूस आदरणीय संपतराव पवार दादा, बाई दिवाळाबा, त्या सगळ्यांच्या माणुसनाखाली चळवळीमध्ये अत्यंत उत्कृष्ट काम करतात। कारण त्यांनी शिक्षण घेत असताना त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि त्यांनी BJCला ॲडमिशन घेतलं, बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशन, वृत्तपत्र विद्या संवादशास्त्र पदविका त्यांनी केली। त्याचबरोबर त्यांनी MAW पण पूर्ण केली। समाजकार्यामध्ये त्यांनी पदवी घेतली आणि जगातील सगळ्यात मोठं काम म्हणजे सामाजिक काम हे त्यांनी लक्षात घेतलं आणि पत्रकारिता हा व्यवसाय निवडला। पत्रकारिता का निवडली तर पत्रकार हा समाजाचा डोळा असतो, ज्याच्याकडं लेखनाचं कौशल्य आहे, विचार करण्याचं कौशल्य आहे, जो अतिशय वाचतो, ज्याला अभिव्यक्ती जास्त प्रमाणात करायची, त्याला वाटतं की आपण कुठेतरी पत्रकार व्हावं आणि समाजातल्या सगळ्या व्यथा वेदनांना समाजाच्या पुढे आणा, एकूणच लोकमानस तयार करण्याचं काम पत्रकार करत असतात। आता अलीकडं जरा बदललंय। परवा संजय आवटेंनी व्याख्यानात सांगितलं अलीकडची पत्रकारिता ही दहशत निर्माण करते समाजामध्ये। म्हणजे जे माध्यमातून यायला लागले ते लोकमानस घडवण्याऐवजी दहशत निर्माण कशी होईल याचं चित्रण अधिक स्वरूपामध्ये यायला लागलं। परंतु आमचे निर्भीड पत्रकार दैनिक नवराष्ट्रमध्ये, दैनिक सकाळमध्ये जे लेखन करतात ते जर आपण वाचलं तर आपल्याला निश्चितपणानं त्यांची प्रत्येक बातमी विचार करायला भाग पडते। इतकं चांगलं लेखन त्यांचं असतं। पण एवढंच ते करत नाहीत, पण चळवळीमध्ये श्रमिक मुक्ती दल असेल, किसान सभा असेल किंवा आमचं उगम फाउंडेशन असेल, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जनचळवळीमध्ये ते स्वतःला झोकून देऊन काम करतात। काही वर्षापूर्वी सामाजिक विज्ञान संस्थेनं एक प्रकल्प राबवला होता की आपल्या जिल्ह्यामध्ये खानापूर, आटपाडी, जलकवटे मग काही दुष्काळी तालुके आहेत, दुष्काळ कसा हटवावा, पाणी कसं पोचवावं या संदर्भामध्ये एक अभ्यास अहवाल तयार करण्याचं काम त्या संस्थेने हाती घेतलेलं होतं। त्या अभ्यास समितीमध्ये स्वतः दीपक पवार होते। काही अग्रणी नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी दादांनी मोहीम हाती घेतली। अग्रणी पुन्हा वाहणी करण्यासाठी जे लोक दादांच्या सोबत सहभागी झाले त्यामध्ये अग्रपणे पुढाकाराने दीपक पवार सहभागी झालेले होते, ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले। सांगायचा मुद्दा असा की एवढ्या तरुण वयामध्ये समाजातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये स्वतःला झुकून देणारा कार्यकर्ता म्हणून दीपक पवार यांची स्वतंत्र ओळख या भागामध्ये आहे। त्यांच्या पत्रकारितेतून जे येतं त्याबद्दल लोक विचार करतात आणि काही अंशी अनेकांची लोकप्रियता वाढण्याचं काम ते करत असतात। खरं तर पत्रकारिता, दैनिक, वेगवेगळे माध्यम ही समाजातल्या चांगल्या लोकांची लोकप्रियता वाढवण्याचंच काम करत असतात। परवा मी संजय आवटेंचं व्याख्यान ऐकायला पुण्याला गेलो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मुद्दाम मी सांगतो एक उदाहरण दिलं होतं की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे लोक लढले, तुरुंगात गेले, त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू 11 वेळा तुरुंगात गेले, 9 वर्ष तुरुंगात होते। स्वातंत्र्यानंतर ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले। लोकांना वाटलं की यांची लोकप्रियता आता कमी होईल,
पंतप्रधान झाल्यामुळं. पण ते पंतप्रधान झाल्यानंतर लोकप्रियता इतकी वाढली की विरोधक सुद्धा हतबल झाले. आता काय करायचं म्हणून काही लोकांनी असं ठरवलं की एका महिलेला तयार केलं. ते आपल्या सभेला एका ठिकाणी येणार होते. एका महिलेला तयार करून सांगितलं, अगं अक्का, देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू आलिशान गाडीतनं फिरतात, बंगल्यात राहतात, स्वातंत्र्यानंतर त्यांना सगळ्या सुख सवयी मिळाल्या, आज ते देशाचे पंतप्रधान आहेत. व स्वातंत्र्यानंतर तुझी काय अवस्था आहे? तू अजूनही झोपडीत राहतेस, तुझ्या घरात वीज पोचली नाही, तुला पाणी नाही, तुझी परिस्थिती बदलली नाही, तुला स्वातंत्र्यानं काय दिलं? उद्या जाहीर सभेमध्ये पंडित नेहरू पंतप्रधान येणार आहेत. सभा संपली की तू पुढे जायचं, नेहरूंना अडवायचं आणि नेहरूंना विचारायचं, हा जाब विचारायचा. असं काही लोकांनी तयार केलं. ठरल्याप्रमाणे सभास्थळी नेहरू आले, मोठी लाखोंची सभा झाली आणि पंडित नेहरू सभास्थानावरून उतरत असताना ती महिला पुढे गेली आणि नेहरूंची अशी गचांडी पकडली आणि ती म्हातारी होती, वयोवृद्ध होती. नेहरू काही बोलले नाही. ती बाई म्हणाली, पंतप्रधान नेहरू, तुम्ही अतिशय आयुष्यमध्ये जीवन जगता, तुम्हाला सगळ्या सुखसोयी मिळाल्या, स्वातंत्र्यानंतर तुमची लोकप्रियता वाढली. अहो, आमच्यासारख्यांची अवस्था बघा, आम्ही अजून झोपडीत राहतो, आमच्यात वीज पोचली नाही, पाणी नाही, कुठल्या सुखसोयी नाहीत, आम्हाला स्वातंत्र्याने काय दिलं याचं उत्तर द्या. नेहरूंना राग आला नाही. देशाचे पंतप्रधान असून सुद्धा त्यांनी तिला शांतपणाने सांगितलं, ताई, तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे, अजून काही लोकांच्या पर्यंत काही सुखसुविधा पोचलेल्या नाहीत, हे खरं आहे, पण ताई एक लक्षात घ्या, तुम्ही झोपडीत राहून सुद्धा या देशाच्या पंतप्रधानाची गजूर पकडू शकता, हे तुम्हाला स्वातंत्र्याने दिलं. अशा प्रकारची लोकप्रियता का वाढली? तर या देशामध्ये पंडित नेहरू सारखी माणसं खऱ्या अर्थानं या देशाला पुढे घेऊन जाणारी ठरलेली आहेत, लक्षात घ्या. तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची जी माध्यम आहे समाजामध्ये, आता अलीकडे बदल झाला, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर जास्त वाढला, तर या माध्यमामध्ये सुद्धा दीपक पवार अग्रेसर आहे. तेव्हा दीपक पवार आपल्या समोर आज विद्यार्थी युवकांपुढील आव्हाने या विषयावर बोलणार आहे. देशाचा खरा आधारस्तंभ कोण असेल, देश कोण घडवणार असेल, तर तो आजचा विद्यार्थी, उद्याचा युवक. हे या देशाच्या रथाची दोन चाक आहेत, विद्यार्थी युवक. विद्यार्थी युवकांची मन जर घडली तर आपला देश टिकणार आहे, लोकशाही टिकणार आहे, संविधान टिकणार आहे. तेव्हा विद्यार्थी युवकांच्या समोर आज कोणते आव्हान आहे ते आपल्या म्हणजे मांडणीतून आपल्याला स्पष्ट करतील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. दुसरी ख्यातीचे धावपटू आहेत, सायकलपटू आहेत, धावपटू आहेत. तेव्हा त्यांच्या हस्ते हे सन्मानपत्र दीपक पवार यांना दिलं जाईल. त्याचबरोबर 86 जवळजवळ 86 मुस्लिम स्वतंत्र सैनिकांना समाजापुढे आणणारे आमचे आदम पठाण सर आहेत. त्यांचं भारतातील मुस्लिम स्वतंत्र सैनिकांचे योगदान स्वतंत्र लढ्यामध्ये ते एक पुस्तक भेट दिलं जाईल. अनुग्रह सरांची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. आत्ताचा तरुण कुठं पळायला जात नाही, परंतु रिटायर झाल्यानंतर शिक्षकी पेशानंतर सर्व ठिकाणच्या देशामधल्या ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा ट्रेनिंगच्या त्या ज्या स्पर्धात त्यांनी भाग घेतला त्या स्पर्धामध्ये त्यांचा पहिला नंबर आला. देशातच आला नव्हे तर जगामध्ये ज्या देशामध्ये स्पर्धा झाल्या त्या ठिकाणीही ते गेले. तुम्हाला प्रगती वाटणार नाही. आणि त्या स्पर्धामध्ये सुद्धा त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. अशा एका चांगल्या धावपटू एका चांगल्या पत्रकाराला हा पुरस्कार आपण बहाल करीत आहोत. मी अनुग्रह सरांना विनंती करतो की अनुग्रह सर हा पुरस्कार त्याला तुम्ही बहाल करावा.
शेतकऱ्याचा ठुल्या त्याचे काय प्रतिकार नाही, मला ते तयार करावं लागतं. असं मी 10-15 शाळेत दिले, अजून एक 20-25 शाळेत देणार आहे. तेवढी कॅलेंडर आता माझ्याकडे त्या पाहुण्यांचं मार्गदर्शन त्यासाठी आपण सगळे उत्सुक आहे. स्पर्धक आधी यायचे आहेत मार्गदर्शन करा. समाजवादी समाजमध्ये अकॅडमी अग्रणी परिवर्तन संघटना पलूस यांच्या वतीनं होत असलेल्या आचार्य शांताराम बापूंकडून प्रबोधन व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प गुंफण्याची संधी या ठिकाणी आदरणीय आव्हानी आणि ज्यांचा या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून आलं पाहिजे असा फोन आला त्या आदरणीय पठाण सर आणि त्यांच्या ज्याने माझी जी काय ओळख आहे चव्हाण सर त्याच्यापेक्षा किंबहुना थोडीशी अधिकशी ज्यांनी ओळख करून दिली ते आदरणीय शोरपडे सर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पाठक गुरुजी आणि ज्यांनी माझ्या आयुष्याला आकार आणि उकार द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला ते आदरणीय संपतरावला आणि अतुल देऊळगावकर सरांचे अत्यंत घनिष्ठ आणि चांगले मित्र आदरणीय चव्हाण गुरुजी, अनुगडे सर आणि ज्यांनी या परिसरामध्ये आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, इतरांचंही आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे असं ज्यांनी या भागामध्ये चांगला संदेश दिला ते आदरणीय हिम्मत पनबे सर आणि त्यांच्या सुवेद पत्नी मल्लमे मॅडम. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे, अनेक वैशिष्ट्य सांगता येतील सदामते सर, परंतु 2 वैशिष्ट्य मी आपल्याला सांगणार आहे. कारण ज्या भूमीमध्ये माझं शिक्षण झालं 11वी पासून ग्रॅज्युएशनपर्यंत, त्याच भूमीमध्ये आणि त्याच महाविद्यालयाच्या सगळ्या या परिसरामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं याची संधी मिळते आहे आणि संधी देतो कोण? आदरणीय विवाया. यालाही एक वेगळं महत्त्व आहे. आणि दुसरे असं की ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. आजच्या एकूण सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरांच्या ज्या घडामोडी होत आहेत त्या घडामोडी होऊ पाहत आहेत अनुगुणे सर, त्याच्यामध्ये हा विषय मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कारण त्या विषयाची व्याप्ती जर आपण पाहिली, विद्यार्थी आणि युवक यांचं आजच्या त्यांच्यासमोर असणारी आजची आव्हानं अनेक असणार आहे. परंतु या सगळ्या वेळेच्या आणि जवळ 7:15 वाजलेले आहे, 7:15 ते पुढचं काय वेळ असेल ह्या वेळामध्ये मी फक्त आपले जी आव्हान आहे त्या आव्हानांना स्पर्श करत, कारण सगळेच मुद्दे या व्याख्यानामध्ये कव्हर होतील असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं, कारण शेवटी वेळेचं गणित आपल्याला साधावं लागेल आणि वेळेचा विचार करता आपल्याला थोडंसं या विषयाला स्पर्श करून मुद्दाला आणि केवळ आव्हानं सांगून उपयोगाचं होणार नाही. कारण आव्हानं नुसती समजा व्याख्यान झालं आणि व्याख्यानाला जर का आपण प्रतीची जोड दिली नाही तर दादा नेहमी सांगतात की नुसता विचार सांगून उपयोगाचं नाही, तर विचाराला जर का प्रतीची जोड नसेल तर विचार मागोवे ठरतात. म्हणून आपल्याला विचाराची प्रतीची जोड कशा पद्धतीने देता येईल याचाही आपण थोडीशी मांडणी करत करत पुढे आपण जाणार आहोत. प्रश्न असा आहे की आजच्या कार्यक्रमाला जे विद्यार्थी आणि याचा युवक हा विषय जरी असला तरी युवक किती प्रमाणात पुढे आहेत हे जरी महत्त्वाचं असलं तरी सुद्धा ज्याने युवकांना घडवलं अशी इतक्या तुलनेची आणि दर्जेदार माणसं समोर आहेत. याचा अर्थ ही सगळी माणसं वयानं जरी समजा पुढे गेली असली तरी सुद्धा ही आजची एक स्ट्रॉंग लीडर आहे, स्ट्रॉंग माणसं आहेत, चांगले युवक आहेत अशी आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मित्र, जसं मगाशी शोधोडे सरांनी सांगितलं की या सगळ्या युवक कसा असतो आणि विद्यार्थी कसा असतो, तत्पूर्वी या सगळ्या महाविद्यालयामध्ये ज्याने मी पत्रकारितेमध्ये प्रवेश केला आणि पत्रकारितेमध्ये काय यावंसं वाटलं याची थोडीशी मी मला वाटतं मांडणी करणं अपेक्षित आहे. कारण हा सगळा परिसर आहे, हा सगळा लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि हा सगळा उद्योगनगरीत असणारा परिसर आहे. एका बाजूला कुंडलला क्रांतिज्ञ जी.डी. भाऊसाहेब लाड यांची भूमी आहे, क्रांतिसिंह नाना पाटला यांची भूमी आहे, कंबळ काकांची भूमी आहे आणि हा सगळा परिसर कृष्णकांत आणि हा सगळा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये परवडीसारख्या येरळा काठावरून आम्ही येतो, दुष्काळी पट्ट्यातून आम्ही इकडे येतो, त्यामुळे शिक्षणाची आस असणारा येतो. आणि अशा वातावरणामध्ये अशा ठिकाणी इकडं आल्यानंतर अंतर जरी फार नसलं तरी तालुका वेगळा राहतो,
खानापूर आणि पलूस हा तालुक्याचं थोडंसं दुष्काळ आणि सुकाळ या 2 टप्प्यामध्ये असणारा हा स्त्री भूमी आहे. आणि ज्या भूमिकेतनं मी सांगत होते पत्रकारितेविषयी आपण बोलत होतो की ज्यावेळेला मी FYला असताना एकदा इथं बसलेले आपले आणि ज्यांनी पत्रकारितेमध्ये खूप चांगलं काम केलं रघुनाथ सामंत आहेत आणि त्यांची पुढारीला एक लेख मालिका प्रसिद्ध होत होती. मला आठवतं की गुरलीचे महाराज होते त्यांच्यावर तुम्ही लिहित होता आणि ती लेख मालिका 9:15ला कॉलेज साधारणतः 9:30ला ऑफ तास झाला, 15 मिनिटं सुट्टी झाली. तुम्ही जर पुढचा लेख काय आलाय, आजचा लेख कसा, उद्या काय लिहिणार याची उत्सुकता मनामध्ये निर्माण व्हायची. आणि ती खरं तिथून आम्हाला एक प्रेरणा मिळत गेली की पत्रकारितेमध्ये असं चांगल्या विषयावरती वेगळ्या भूमिकांवरती आपल्याला काही घेता येते, मांडणी करता येते. दुसरं असं की जेव्हा या सगळ्या नगरीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो ग्रंथ निर्माण झाला, जो किर्लोस्करवाडी या सगळ्या परिसरावरची आणि जो चांगलं संपादन रघुनाथ सामंत आणि उदय निरंकरांनी केलं, तो खूप तितका ताकदीचा ग्रंथ आहे. तेव्हा म्हणजे महाविद्यालयामध्ये शिकत असताना या परिसरामध्ये माहिती होती पण थोडीशी होती. त्या ग्रंथामुळे अधिक आपल्याला माहिती मिळत गेली आणि मग या अशा अभ्यासाच्या अनुषंगाने मान्य होत असताना ज्यावेळेला फिरणं होतं, त्यावेळेला फिरणं होत असताना चव्हाण सर ज्यावेळेला मी आटपाड तालुक्याचा अभ्यास करत होतो आणि आटपाड तालुक्याचा अभ्यास करत करत ज्यावेळेला आम्हाला एक मुलखावेळा राजा नावाचं पुस्तक गौरव ग्रंथ हा आप्पासाहेब पंतांनी लिहिलेला पुस्तक गौरव ग्रंथ खूप चांगला वाचनात आला. आणि आपल्या जिल्ह्यातली 3 गावं अशी आहेत की जी आप्पासाहेब पंतांनी वसवलेली आपल्याला पाहायला मिळतात. एक आटपाड तालुक्यातलं राजेवाडी, दुसरं रामानंद नगर आणि तिसरं आपल्याला दिसतं ते भवानी नगर. 3 गावांचा ज्यावेळेला आणि खूप चांगलं वर्णन आप्पासाहेब पंतांनी त्या तुळकावल्या राजाच्या ग्रंथामध्ये त्या केलेला आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, प्रश्न असा आहे की युवक विद्यार्थी आणि आजचा युवक या समोर असलेली आव्हानं, ही आव्हानं नेमकी आपणासमोर काय येऊन ठेपलेली आहेत. मगाशी ते यायच्या अगोदर आम्हाला सांगत होते की दीपक याचा नेमकी आव्हानं काय असणार आहे. मित्रांनो, या सगळ्या युवकांमध्ये आणि विशेषतः करून विद्यार्थ्यांच्यामध्ये या सगळ्या आपण आव्हानं ज्यावेळेला आपण सगळ्या ज्याला गोष्टींचा आपण ज्यावेळेला खंगोरात पाहतो, आपण ज्याला थोडी नजर टाकतो, ते आपल्या लक्षात असं येतं की विद्यार्थ्यांच्या समोर हे विशेषतः करून शिक्षक आणि सगळ्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या आणि विशेषतः करून त्यांच्या समोर जी असणारी आव्हानं आहेत, ही आव्हानं अनेक आव्हानं आहेत. त्यापैकी थोडीशी पुसटशी आव्हानं आपल्यासमोर मी ठेवणार आहे. एक मुळात म्हणजे सातत्यानं शिक्षकांची आणि एकूणच विद्यार्थ्यांच्याकडे जो एक कल असतो की विद्यार्थ्यांची प्रगतीच नाही, विद्यार्थ्यांच्या दिलेला होमवर्कच केला जात नाही किंवा त्यांचं लक्ष वर्गात लक्ष नसतं. अशा सगळ्या ज्यावेळेला तक्रारी येतात त्यावेळेला मुळामध्ये विद्यार्थ्यांना हे जरी असल्या तरी विद्यार्थी ज्या संकल्पनेत आणि ज्या व्यवस्थेतनं विद्यार्थी ज्या घटकात ज्या समूहात विद्यार्थी शाळेत येतो, त्या शाळेत शिकणारा विद्यार्थी हा सगळ्या विद्यार्थ्यांना विशेषतः करून शिक्षकांनी समजून घेतलं पाहिजे की विद्यार्थ्यांना नेमकं आपण काय देणार आहोत. काही प्रश्न जरी असला तरी पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करत विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये जे कुठले कलागुण असतात तो शिक्षकांना चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि अशा पद्धतीचा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होणं ही आजच्याच काळातलं फार मोठं आव्हान आपल्यासमोर विद्यार्थ्यांच्या उपयोगी मित्रांनो. गेल्या 2-3 वर्षांपूर्वी आम्ही अमृतवेल म्हणून एक मॅगझिन आहे, त्या मॅगझिनमध्ये आम्ही एक साधारणतःपणे याच भागातल्या विशेषतः करून विद्यार्थ्या एक आपल्या शिवाजी विद्यापीठातल्या ज्या आधी सभा मंडळाच्या ज्या प्राचार्य आहेत आदरणीय मीरा कुलकर्णी मॅडम यांची आम्ही एक मुलाखत घेत होतो. आणि या मुलाखतीमध्ये ज्यावेळेला मेधाताईंची निवड झाली शिवाजी विद्यापीठाच्या सभेच्या सदस्यपदी, त्या प्राचार्य ते शिक्षण मंडळाच्या त्यांच्या जे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत आणि त्यांची मुलाखत घेत असताना त्यांनी सांगितलं, मी म्हणले की काय तुम्ही आता मॅडम तुम्ही आता साधारणतः तुम्ही KG पासून तुम्ही अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही मुलांना सगळा कॅम्पस आहे तुमचा, तर या कॅम्पसमध्ये त्याचं मॉडर्न एज्युकेशन कॅम्पसमध्ये तर म्हणाले की हे सगळं तुम्ही कसं काय सगळं हँडल करता, तुम्ही विद्यार्थ्यांना कधी काय भेटता का, विद्यार्थ्यांशी काही चर्चा होती का. त्यांनी एक उदाहरण सांगितलं हा, त्यांनी सांगितलं की या सगळ्यामध्ये मी ज्यावेळेला दुपारच्या सुट्टीमध्ये ज्यावेळेला मी वरांड्यातनं फिरते मुलांना जेवायला लागल्यानंतर त्यावेळेला एक मुलगी मला अशी दिसली की ती भिंतीकडं तोंड करून जेवत होती. मॅडमने त्याला विचारलं की तू तिकडं बघून काय जेवती आहेस, तर तिने उत्तर दिलं की मला आई वडिलांनी सांगितलंय की आपल्यातलं दुसऱ्याला वाटा, आपल्यातलं जे काही वाटवा आहे त्याच्यातलं दुसऱ्याला घेऊन म्हणून. म्हणजे काय आपण कुठं घेऊन चाललेलं आहोत हे फार मोठ्या सिटीत नाही, पण जे आपल्या सगळ्या परिसरामध्ये पडतं
म्हणून एकत्रित ही काही शिक्षणाची व्यवस्था आहे, म्हणून शिक्षण आणि त्याच्या अनुषंगाने होत त्याला जो काही परिणाम आहे, मग या सगळ्या परिणामांमध्ये आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्याला सगळा विचार त्याला सारासार विचार करतो. त्यावेळेला माणसांच्या आयुष्यामध्ये जर महत्त्वाचं काम कोण करत असेल तर ते शिक्षण व्यवस्था करत असते. आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेकडे आपण जर पाहिलं तर शिक्षण व्यवस्था आजच म्हणजे खूप मोठ्याने आता शिक्षण व्यवस्थेला ज्या म्हणजे केंद्रीय आता अर्थसंकल्प सादर झाला, त्या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की या सगळ्या आव्हानामध्ये की शालेय आणि माध्यमिक म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी जवळजवळ 69,000 कोटीचं बजेटला आता आपल्याला धरण्यात दिसतं आणि उच्च शिक्षणासाठी 40,000 कोटीचं बजेट आपल्यासमोर दिसतं. हे सगळे जरी आपल्याला आकडेवारी दिसत असली तरी सुद्धा इथला जो शिक्षणाचा घटक आहे तो शिक्षणाचा घटक आज आपल्याला जर का स्टॅबल व्हायचा असेल, सक्षम व्हायचा असेल तर इथली शिक्षण व्यवस्था आपल्याला समाजाला अधिक स्ट्रॉंग पद्धतीनं करण्याचं आव्हान आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे. का उभं राहिलेलं आहे? कारण आता शिक्षणाचा एकूणच सगळा बघायचा दृष्टिकोन राज्यकर्त्याचा जर पाहिला तर ह्या सगळ्या प्राथमिक शाळा आपल्याला खाजगीकरणाकडे ढकलायच्या आणि त्या शाळा ढकलून इथं आपल्याला त्या शाळांवरती जागांवरती इथं मोठ्या एज्युकेशन मोठ्या या सगळ्या जे काही धनवान वर्ग आहे किंवा काही आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्ग आहे त्यांच्या हातामध्ये या सगळ्या शिक्षणाची व्यवस्था करायची ही चाललेली सरळ सरळ प्रक्रिया आपल्या डोळ्यासमोर दिसते. म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये इथं आदरणीय अरुणांनी खूप मोठा मोर्चा काढला सांगलीला आणि सगळं संघटन या परिसरामध्ये आदरणीय मातृ शिवपुरे सर असतील, तुमच्या आदरणीय आभार असतील, यांनी या सगळ्या अण्णांच्या निदर्शनास बाब आणून दिली की कमी पटाच्या शाळा ज्या 20 पटांपैकी शाळा कमी आहेत त्या जवळजवळ 40,000 शाळा आज बंद होण्याच्या मार्गावरती आपल्याला समोर येऊन घेतलेल्या आहेत. 62,000 शाळा आज आपल्या बंद होणार आहेत. तर कमी पटाच्या शाळा बंद झाल्या तर शिक्षकांचं काय होणार, त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांचं काय होणार हा प्रश्न आहे. मग कमी पटाच्या ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या शाळा नेमकं चालतात कुठं? त्या शाळा वाडी वस्तीवर चालतात जिथे शिक्षणाची व्यवस्था नाही. अत्यंत दुर्गम भागामध्ये त्या शिक्षणाच्या प्राथमिक शाळा चालतात आणि अशा जर का शाळा बंद झाल्या तर मग त्या सगळ्या शाळांचं काय होणार हा प्रश्न आहे. मग विद्यार्थ्यांचं काय होणार आणि मग ह्या सगळ्या जर का शाळा पद्धतीने नाही चालल्या तर मग विद्यार्थ्यांच्या समोर फार मोठा अंधार समोर असतो. तर ह्या सगळ्या अंधारामध्ये आपल्याला जर का शिक्षण आणि एकूण जर का व्यवस्था आपल्याला जर का बदलायची असेल तर बदलाचं फार मोठं आव्हान आपल्यासमोर येऊन घ्यायचे. त्या आव्हानाचा आपण संघर्ष कसा करणार आहोत आणि संघर्षाच्या लढ्यामध्ये आपण उतरणार आहोत का हेही मोठं आपल्यासमोर एक आव्हान असणार आहे. तर ते आव्हान आपल्याला स्वीकारावं लागेल. कारण उद्या या सगळ्या पिढीवरती सगळ्या शिक्षण आपल्याला मूलभूत शिक्षणाचा अधिकार. एका बाजूला सरकार सांगते की आम्हाला 6 ते 14 वयोगटातल्या मोफत आणि शिक्षणाचा कायदा केला म्हणून सांगतं आणि दुसऱ्या बाजूला कमी पटाचा हर शाळा बंद करून टाकल्या जातात. याचा अर्थ काय होतो की आम्हाला सरकार आता शिक्षणाची बहुजनांची ह्या सगळ्या विशेषतः करून गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत का याच्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. म्हणून या सगळ्या एकूण सगळ्या शिक्षण आणि शिक्षणाच्या विकासाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आणि दुसरं असं की या सगळ्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आता थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं आणि उपक्रमशील आणि प्रयोगशील शिक्षण देण्याचा आपला कल हे आपल्याला आता अंगीकार करावा लागणार. तर करतच आहे त्याबद्दल काही दुमत नाही, परंतु ते आपल्याला अधिक पद्धतीने कसं करावं लागेल. कारण या सगळ्या मध्यंतरी याच महाराष्ट्र शासनानं आपल्या जिल्ह्यातल्या ज्या मॉडेल स्कूल केला त्या मॉडेल स्कूलच्या संदर्भामध्ये आणि ज्याही मॉडेल स्कूलची संकल्पना आहे ते जिल्ह्यामध्ये ते जितेंद्र डोडी आता सातारला ते कलेक्टर आहेत त्यामुळे आपल्याकडं जिल्हा परिषदेला सुरू होते. त्यांनी ते खरं तर कन्सेप्ट आणली आणि मग इथं जिल्ह्यामध्ये ज्या बहुतांश शाळांना चांगला निधी द्यायचा, शाळा टकाटक करायच्या, शाळांना मिळून चांगलं त्यांचं स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर शाळेची सगळी मागणी हे सगळं करायचं. पण ह्या त्याच्याबरोबर आमच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्ही काय प्रयत्न करणार आहोत त्याचाही एक रोडमॅप त्यांनी त्यावेळेला आपल्याला दिला होता. अशा सगळ्या त्याला मग पार्श्वभूमी विचार करतो त्यावेळेला म्हणजे विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अनुषंगानं त्यांची असणारी जी काही बौद्धिक क्षमता आहे ती अधिक विकसित करून आपल्याला प्रगती करता येईल. खरं तर प्राथमिक शिक्षण हाच आपल्या एकूण आपलं व्यक्तिमत्व विकास घडवायचा महत्त्वाचा टप्पा आहे. कारण प्राथमिक शाळेमध्ये आपल्याला एखादी कृती जर का आपल्याला करायला सांगितली, समजा आपल्याला जर का आपण भाषण कधी केलं किंवा आपण एखादी समजा आपल्याला जर का आपण एक चांगलं काम शिक्षणामध्ये समजा आपण प्राथमिक शाळेत केलं
तर त्या ज्या गुरुजींनी आपल्या पाठीवरती शपासकीची थाप दिलेली असते, आपला त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या त्यांनी आपल्याला चांगली पाठीवर थाप पण दिली, शपासकीची थाप दिलेली असते, ते गुरुजी आपल्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी राहतात. त्याचा अर्थ असा की हे सगळं शिक्षणाच्या सगळ्या प्रवाहामध्ये केवळ आपला विद्यार्थी गुणात्मक पद्धतीने न वाढता तो सर्वांकडे या दृष्टीनं कसा वाढला पाहिजे ह्याच्यावरही आपल्याला ती गुणवत्ता आणि ती सगळी परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ते पुढचं आपल्यासमोर असणारं ते आव्हान आहे. दुसरं असं की या सगळ्या गटांमध्ये आपल्याला आपण युवकांच्या बाबतीमध्ये बोलत असताना हा सगळा युवक आपण ज्यावेळेला नजरेसमोर ठेवतो त्यावेळेला युवकांची भूमिका मांडत असताना मुळामध्ये म्हणजे अगदी 8वीपासून अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत आज सरासरी आपल्या एकूण सगळ्या राज्यांमध्ये जर का 20 लाख विद्यार्थी 10वी पास होत असतील तर ते ग्रॅज्युएशनपर्यंत साधारणतःपणे आपल्याला 8 ते 9 लाखापर्यंत आपल्याला विद्यार्थी दिसतात. मग वर्षभरामध्ये ज्यावेळेला एका वर्षामध्ये जर का 8-9 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएशन म्हणून बाहेर पडत वेगवेगळ्या फॅकल्टीचे आहेत, त्याच्यामध्ये आर्टचे आहेत, कॉमर्सचे आहेत, सायन्सचे आहेत, इंजिनिअरिंगची मुलं आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली सगळी मुलं बाहेर पडतात आणि मग त्यांना रोजगार देण्याची व्यवस्था आपल्याकडे असणार आहे. तर ते आपल्याकडे जेव्हा आहे तर त्यावेळेला आपण विचार करतो तर ती व्यवस्था आपल्याकडं नसणार आहे आणि मग अशी ज्यावेळेला पुढे समस्या उभी राहते त्यावेळेला या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, त्याला कौशल्यावर आधारित शिक्षण ज्याला म्हणतो, ते तरी खऱ्या अर्थानं आपल्याकडे देण्याची ती व्यवस्था आहे का असा प्रश्न आपणासमोर माध्यमांकडून महत्त्वाचा विचार आहे की आपण याला विचारात घेतो. ह्या सगळ्या शिक्षक आणि युवक विद्यार्थी शिक्षक हे सगळे जसं मगाशी सरांनी सांगितलं की विद्यार्थी आणि शिक्षक ही रथाची 2 चाके असतात आणि ती जर का व्यवस्थित चालली तर ते उद्याचं राष्ट्राचं भवितव्य कुणाच्या हाती असेल तर ते उद्याच्या युवकांच्या हाती असणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी आणि शिक्षक ही मांडणी ज्यावेळेला आपण एका टप्प्यावरती आणतो त्यावेळेला पुन्हा प्रश्न असा उपस्थित होतो की जर का पुरेपूर जे काय शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडे नसेल तर आपण करणार आहोत काय, हाही महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर येऊन भेटणार आहे. मुळामध्ये आजची जर का परिस्थिती आपण पाहिली तर लीडर बिल्डर आणि सप्लायर ही नवी राजकारणाची नवी नीती आता जन्माला आलेली आहे आणि त्याला छेद देणं ही युवकांची खऱ्या अर्थानं फार मोठी आव्हान त्याच्यासमोर असणार आहे. की मध्यंतरीच्या काळामध्ये किंवा पाठीमागच्या काळामध्ये एक राज्य पातळीवरचं विद्यार्थी चळवळीतून एक नवं नेतृत्व पुढं उदयाला येत होतं. जसं की आता पूर्वीच्या जसं इथं म्हणजे पुरोगामी विद्यार्थी संघटना ज्यावेळेला निर्मिती झाली इथं हवा आहे आणि दादापूर समोर आहे, त्यामुळे ज्या हेतून पुरोगामी विद्यार्थी संघटना निर्मिती झाली, ज्या जागतिक मोठ्या संघटना निर्माण झाली त्याच्यातून अनेक माणसं अशी भेटतात म्हणजे भास्कर दादवान म्हणजे भास्करराव सर असतील अशी अनेक माणसं म्हणतात की आम्ही विद्यार्थी चळवळीत आम्ही घडलो. हे का सांगतात? कारण विद्यार्थी चळवळीत विद्यार्थी संघटनांमधून एक नवं नेतृत्व जन्माला येत असतं. अशा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून अनेक माणसं जन्माला आलेली आहेत. अगदी अजित नवले असतील जे आता भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करतात त्या सगळ्या चळवळींमध्ये, ते सुद्धा या सगळ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून पुढे आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा म्हणजे अगदी तुमचे विनोद तावडे असतील किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये राम म्हणजे सातपुते असतील ज्यात BJPचे आमदार आहेत, या सगळ्या म्हणजे सांगायचं आपण मित्रांनो असं आहे की विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून नेतृत्वाची नवीन निर्मिती होत असते आणि नवं नेतृत्वाची निर्मिती आज त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी संघटनांची काय अवस्था आहे याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला विद्यार्थी संघटना आज विशेष ठराविक एकामध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला त्या अडजस्टमेंट झालेले आहेत. किंबहुना विद्यार्थी चळवळींमध्ये हे सगळे पॉलिटिकल प्रश्न घुसवलेले आहेत आणि पॉलिटिकल राजकीय प्रश्न घुसवल्यानंतर त्यांची या सगळ्यांमध्ये की त्यांचा जो विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न आज कोणी मांडायला संघटना तयार नाही, कारण त्यांचं त्याच्यामध्ये राजकीय भूमिका राजकीय प्रश्न त्यांनी घुसवले गेलेले आहेत. तर माझं स्पष्ट मत आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळे असायला हवेत आणि राजकीय प्रश्न वेगळ्या अजेंड्यावरती वेगळे असायला हवेत. तसं होताना दिसत नाही. आज विद्यापीठांमध्ये आज म्हणजे सरकारनं जर दुष्काळ जाहीर केला त्या दुष्काळ जाहीर केल्यानंतर एकही संघटना आज बोलायला आम्हाला तयार नाही आहे की आमचा प्रश्न विद्यार्थ्यांचा प्रश्न फी माफीच्या संदर्भामध्ये आज इतकी मोठी म्हणजे अजून आपल्याला दुष्काळाची तीव्रता इथं जाणवत नाही ह्या सगळ्या पट्ट्यांमध्ये. पण ज्यावेळेला आपण थोडंसं आपण ट्राउटपूल एरियामध्ये आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला आपल्याला दुष्काळाची तीव्रता मित्रांनो जाणवत राहते आणि मग विद्यार्थ्यांचा प्रश्न
संघटना ज्यावेळेला मांडत होत्या पूर्वीच्या काळामध्ये, त्या मांडताना आपल्याला आता पुढे दिसत नाहीये आणि हे मांडण्याचं आव्हान आजच्या युवकांच्या समोर आपल्याला येऊन घेतलेलं आहे. हा सगळा साराचा ज्यावेळेला म्हणजे राज्य पातळीवर एक काळ असा होता की विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व उभा राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. ते आता अलीकडच्या काळामध्ये दिसत नाहीये. त्याचं कारण असं की राजकारण्यांनी ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जी काही राजकीय म्हणजे आम्ही वारसदार नावाची जी काही कन्सेप्ट आली, म्हणजे आमदारांनंतर त्यांचे चिरंजीव, त्यांचाच नातू, त्यांचेच जी काय आलं, आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये चव्हाण सर जो झेंडा मोर्चाच्या समोर जो झेंडा धरून लाल सलामी देतो आणि या सगळ्या पोटतिडकीने घोषणा देतो, तो कार्यकर्ता, तो युवक, त्याचं काय होतं हे एकनाथ पाटलांनी त्यांच्या कॉम्रेड नावाच्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. मित्रांनो, हा सगळं ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला खूप अति अस्वस्थ होतो की मग चळवळीमध्ये जे काम करतात, जे युवक येऊ पाहतायत, त्यांच्या सगळ्या अपेक्षांचं आज आपणासमोर थोडा अंधार दिसलेला दिसतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जर का विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि जर का धमकाव आणि विद्यार्थ्यांचे अधिक ताकदीने मांडायचे असतील तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये जे काही राजकीय प्रश्न घुसलेले आहेत ते जर का आपण अलिप्त काढले तर मग विद्यार्थी संघटना एकूण आपल्याला स्ट्रॉंग पद्धतीने दिसतील. अनेक माणसं या चळवळीच्या माध्यमातून पुढे आली. अगदी त्याचा उल्लेख करावा लागेल किशोर ढमाले यांचा आणि प्रतिभा प्रदेशांचा. किशोर ढमालांचा एक लेख होता की नेम धरून दगड मारणारे किशोर ढमाले. राजा कांदळकरांनी साधण्याच्या अंकामध्ये एक लेख दिला होता पठाण सर की नेम धरून व्यवस्थेच्या विरोधात म्हणजे नेम धरून दगड मारणारे किशोर ढमाले. तो लेख वाचल्यानंतर, राजा कांदळकरांचा लेख वाचल्यानंतर मी खरं तर प्रेमात पडू त्या लेखामध्ये आणि मग किशोर ढमाले आम्हाला आवडायला लागले. त्याचा अर्थ असा की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या चळवळींमध्ये ठोकसपणे आणि जोरदार भूमिका मांडणं आज नेतृत्वांपुढे खूप मोठं आव्हान उभं राहिलेलं दिसतं. अनेक बाबतींमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला विद्यार्थी चळवळ आणि एकूण सगळा प्रश्न मी सातत्यानं पुन्हा पुन्हा विद्यार्थी चळवळ का म्हणतोय त्याचं कारण असतं कारण हा ज्या परिसरामध्ये आपण बोलतो त्या परिसरामध्ये विद्यार्थी चळवळ या परिसरामध्ये खूप ताकदीनं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली या भूमीमध्ये आपल्याला दिसते. म्हणून या ठिकाणी पुन्हा पुन्हा या ठिकाणी मी विद्यार्थी चळवळीचा आणि सगळा आग्रह करतो. कारण ज्यांनी विद्यार्थी चळवळीची बीजं रोवली ती दोन मोठी माणसं आज या मंचावरती आहेत. याचा अभिमान माझ्यासारख्या पत्रकाराचा निश्चितपणे आहे आणि चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तितकाच आहे. हा सगळा परिसर जेव्हा आपण पाहत असतो आणि मग विद्यार्थी आणि एकूण सगळी त्यांची मांडणी आपण घेऊन ज्यावेळेला पुढे जातो त्यावेळेला आपणासमोर ते राज्य पातळीवरलं नेतृत्व आणि किंवा जिल्हा पातळीवरलं नेतृत्व आपण विद्यार्थी चळवळीमधून तयार करायला कुठेतरी कमी पडलो आहे याची मनाला सातत्यानं खंत वाटत राहते. आणि मग तरी आपल्या युवकांसमोर फार मोठा असताना तो एक प्रश्न आहे, एक आव्हान आपणासमोर उभा दिसतं. दुसरं आव्हान की या सगळ्या व्यवस्थांमध्ये आज अनेक मुलं जेव्हा शिकले, सवरले आणि मग आम्हाला MPSC करायचे, आम्हाला UPSCची परीक्षा द्यायची आहे म्हणून ही माणसं स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करण्यासाठी मोठ्या सिटीमध्ये जाऊन आपल्याला करिअर करण्यासाठी थांबलेले आपल्याला दिसतात. मग पुण्याला असेल, मुंबईला असेल, तो अनेक मुलं पुण्याला जातात. शक्यतो सर पहिल्यांदा असा की ज्यावेळेला शासनाच्या भरती ज्यावेळेला आपण पाहतो खूप किचकट प्रक्रिया आहे आणि मग MPSCची परीक्षा सुद्धा पुन्हा त्याच्यावरती परीक्षामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे. परीक्षांचं वेळ सरकार वेळेवर घेतच नाही कारण सरकारला तहसीलदारांची म्हणजे पोस्ट जर का खाजगी करून टाकायची असेल तर मग काय करणार आहे आपण. ह्या सगळ्या MPSCच्या परीक्षा ज्यावेळेला आपण देतो या सगळ्या परीक्षांमध्ये आणि आज खूप मोठ्या स्पर्धा आहेत आपल्या समोर येऊन म्हणजे विद्यार्थ्यांसमोर येऊन ठेवलेल्या आहेत. आणि मला वाटतं की ज्यावेळेला आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो त्यावेळेला विद्यार्थ्यांच्याकडे सुद्धा आपल्याला एक प्लॅन नावाचा प्रकार असतो. जर का आपण त्याच्यात नाही यशस्वी झालो तर आपल्याकडं अनेक मुलं असे सर आहेत की ज्यांची माणसं नैराश्याकडे विद्यार्थी गेलेली आहेत. त्या पोरांना पुन्हा आणणं हे खूप मोठं चॅलेंजिंग आणि आव्हान होऊन बसतं. असं कारण त्यांनी 8-9 वर्ष आयुष्यातली 7 वर्ष अभ्यासामध्ये घालवली असतात. जर का प्रक्रियाच नसेल तर का परीक्षाची जर का ती परीक्षा जर का शासन घेत नसेल तर ही मुलं मग जातात, ही मुलं डिप्रेशन जातात, नैराश्याकडे मुलं जातात आणि अशा मुलांसाठी याच्यातनं आपल्याला बाहेर काढणं ही मोठं एक आव्हान आपल्यासमोर असणार आहे. तर त्याला काउन्सिलिंग आलं किंवा त्याला आणखी कुठला सगळा त्याच्यामध्ये पार्ट असेल परंतु या मुलांना आपण त्याच्यातनं बाहेर कसे काढणार आहोत. आता ताजी घटना आहे, फार मोठी घटना नाही, आता ताजी घटना आहे की साधारणपणे ज्यावेळेला आपण 3000 परवानग्या जागा या राज्यामध्ये निघाल्या त्यावेळेला विद्यार्थी सर जवळजवळ
या म्हणजे ह्या सगळ्या राज्यातली मुलं साधारणतः 8 ते 9 लाख मुलांनी अर्ज भरले होते. म्हणजे जागा भरायच्या होत्या 3,000 आणि मुलांचे अर्ज आले होते 8 ते 9 लाख अर्ज आले होते. म्हणजे याच्यावरून आपल्याला स्पर्धा किती आहे आपल्या लक्षात येतं. म्हणून प्रश्न तलाट्याच्या जॉबचा आहे असा प्रश्न नाही. हे सगळ्यात बाबतीत आपल्याला स्पर्धा प्रचंड मोठा स्पर्धा आहे. आणि खरं तर प्रश्न असा आहे की विद्यार्थी आपल्यासमोर असं दिसतो की त्यानं एक पालकांच्या पण अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या आहेत. या म्हणजे माझ्या मुलाने हेच केलं पाहिजे, माझ्या मुलाला इंजिनियर व्हायला पाहिजे, चांगलं डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा आणखी त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशच मिळवायला पाहिजे. त्याच्याशिवाय वेगळं करिअर नाही. पण करिअर सुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीने करता येतं. जे मागच्या 2-3 दिवसांपूर्वीच मी साधारणपणे आमच्याच एक तालुक्यातले जे गट शिक्षण अधिकारी आहेत आदरणीय विकास राजे सर यांच्या म्हणजे पंचायत त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि त्यांना करंजातनं त्यांना फोन आला होता की त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांच्या एका माध्यमिक शिक्षकाच्या मुलानं केवळ विद्यार्थी म्हणजे त्यांना ह्या सगळ्या नैराश्यातून त्यांना आत्महत्या केलेली सर सांगत होते मागच्या सगळ्या विषयात. सगळं का घडतं? मित्रांनो, पहिला प्रश्न असा की आपण या सगळ्या युवकांनी सुद्धा आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना तितकंच आपल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे. आपल्या मुलांना सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलांना आपण ज्या विद्यार्थी आपल्या पाल्याला ज्या ठिकाणी करिअर करायचं आहे त्या ठिकाणी त्याला आपण करिअर करू देण्याची संधी आपण त्याला देतो का आणि त्याच्यामध्ये ते करिअर करण्यास सुद्धा आव्हान उभं राहिलेलं आहे. दुसरा प्रश्न असा की आजच्याच लोकमतला एक वेगवेगळ्या युवा पिढीविषयी आजच्याच लोकमतला पूर्ण वेगवेगळे आर्टिकल आलेले आहेत. या सगळ्या बाबतींमध्ये आपल्याला केवळ त्याच्या म्हणजे केवळ जे काय आता मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्येच करिअर करतं असं नाही, तर करिअर सुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीने करता येतं. हे आपल्याच तालुक्यातल्या आपल्या आमच्या खरापूर तालुक्यातल्या शिरतोडे सरांच्या दोन्ही मुलांनी भेटतावून सांगितलेलं आहे. मित्रांनो, काय झालं? कारण नाट्यसृष्टीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं आणि एकूण सगळ्या या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर करता येतं की आता करिअर करण्याची आणि करिअर आपले करण्याची एक वेगळी प्लॅटफॉर्म आता तयार व्हायला लागलेला आहे की जो प्लॅटफॉर्म पूर्वी जो वेगवेगळ्या जे मेट्रोपॉलिस सिटी ज्याला आपण म्हणतो पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या सिटीमध्ये जे विचारात घेतलं जात होतं ते आता थोडीशी आपल्याला या भागामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळते. हे ते नाटकामध्ये सुद्धा करिअर करता येतं. त्या नाटकाचा या ठिकाणी उल्लेख झाला. त्या सांगितल्या नाट्य मंदिरात 100 वर्षे पूर्ण होत आलेली आहेत. अगदी विष्णुदास भावेंपासून अगदी सीता स्वयंवर नावाचं 1843 त्यांनी दिलेलं नाटक आहे ज्यांनी स्वतः लिहिलं आणि सादरही केलं. हरिपूरचे आपले वल्लभ असतील, ह्या देवळ ह्या सगळ्या माणसांमध्ये की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला आपण अभिरुची संपन्न आपण रसिक तयार करण्याचं सुद्धा आव्हान आजच्या पिढीसमोर येणार आहे. थोडासा वेगळा विषय आहे. म्हणजे आपण म्हणाल का अभिरुची संपन्न मग ते रसिकता हे थोडंसं अवघड आहे. कारण इथं जर का थोडंसं जर का युवा पिढी असतील आणि जर का फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वापरणारी जर का पिढी इथं आहेच आहे, पण जर का ती पिढी वापरणारी का या व्याख्यानाला अधिक असतील तर त्यांच्या पटकन लक्षात आलं असतं की आता करिअरचे मार्ग आता बदलत चाललेले आहेत. मित्रांनो, करिअर वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतं. अशा अनेक प्लॅटफॉर्म आपल्यासमोर विद्यार्थ्यांसमोर आता येऊन घेतलेले आहेत. प्रश्न असा आहे की आता परवाच ज्या इंडियन एक्सप्रेसनं ज्यांची दखल घेतली गेली त्यांच्या खानापूर तालुक्यातल्या कारव्या गावातली 2 युवक होते, एक मंगरुळचा आणि एक कारव्यातला. ती करतात काय सर शिरतोड सर मुलं की ज्यांनी इंडियन आर्मी नावाचा यूट्यूबला चॅनल सुरू केला आणि त्याची दखल ही इंडियन एक्सप्रेसनं घेतली होती. त्यांची ज्या वेळेला इंडियन एक्सप्रेसचा फोन जेव्हा धर्मेंद्र पवार सरांना आला, जे अमृतचे व्यवस्थापकीय संपादक आहेत, त्यांना ज्या वेळेला फोन आला कारण ती मला म्हणाली की दीपक आता आपल्या कारव्यामध्ये 2 असं एक इंडियन आर्मी यूट्यूब चॅनल चालवणारी पोरं आहे आणि ती तुला माहिती आहे. आम्ही म्हणलं मलाही माहिती नाही सर, तर माहिती घे. मग म्हणली घे थोडीशी माहिती. जर तेव्हा सर ती मग माहिती चौकस केली तर 2 मुलं अशी होती की त्यांच्याकडे जर का यूट्यूबला त्यांची इंडियन आर्मी नावाचा त्यांचा चॅनल आहे की जगभरामधले त्यांचे व्ह्युअर्स आहेत, त्यांचे सगळ्या बघणारे त्यांचं चाहते तिथं ते तयार केलेले आहेत. त्याचा अर्थ असा की ह्या सगळ्यांमध्ये युवकाला जरी समजा त्यात करिअर करता येत असलं तर त्याच्यामध्ये त्याला सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये मर्यादा आलेल्या आहेत. मर्यादा अशासाठी आहे कारण हे क्षेत्र सुद्धा आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता हे सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला अनेकांनी जरी पादाक्रांत केलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला टिकून राहणं हे खूप मोठं आव्हान आहे. याची दखल इंडियन एक्सप्रेसने घेतली, ठीक आहे. असे अनेक आपल्या उदाहरणात आपल्या माणसांचे देता येतील. त्याचं आणखीन एका पाठीमागचं ज्यावेळेला तगलकाचे एक चांगले रिपोर्टर आपल्याकडे आले होते आणि ज्यांनी एक चांगलं रिपोर्टिंग करत असतं त्यांनी मोहीला आता लोढवड्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर मारडी म्हणून गाव आहे
मारडे लोधवडे आणि या सगळ्या त्याच्यामध्ये एक मोही नावाचं गाव आहे ललिता बाबर आहे, चांगली धावपट्टू आहे आणि ती चांगली महाराष्ट्र शासनाला पुरस्कार दिला होता. आणि चांगल्या धावपट्टूचा चांगल्या त्या एकूण सगळ्या महिलेची स्टोरी करण्यासाठी नागपूरमधून जयदीप हर्डेकर इथं आले होते. याचा अर्थ असा की आपल्याकडे जर का चांगल्या क्षमता असतील, आपल्याकडे जर का चांगले कलागुण असतील तर आपल्याला सुद्धा चांगली अनेक माध्यमं आपली दखल घेऊ शकतात. हे जरी आपल्या समोर असलं तरी सुद्धा हे सुद्धा आपण टिकवणं हे सुद्धा आपणासमोर विद्यार्थ्यांसमोर आणि युवकांसमोर एक आव्हान. ते आव्हान आपण कसं परतवून लावायचं, त्या आव्हानांवरती आपण पाय देऊन समजा आव्हानं किती जरी आली तर समजा आम्ही सांगत राहिलो आव्हान आहे आणि मग प्रश्न असा उपस्थित राहील मग आव्हान आहे तर मग आम्ही शिकायचं का नाही, प्रश्न आहे ना, आम्ही शिकायचं का नाही. मग आव्हान आहे तर आम्ही शिकायचंच नाही का. आपल्याकडे किती जरी आव्हानं आली तर त्या आव्हानांवरती पाय देऊन उभं राहण्याची क्षमता इथल्या युवकांमध्ये निश्चितपणे आहे. ती उभा राहतील पण उभा राहण्याची ताकद या सगळ्या युवकांमध्ये 100% आहे. फक्त आपण त्यांच्या आव्हान आहेत म्हणून शांत बसून चालणार नाही, त्या आव्हान आपल्याला परतवून लावण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण कशी होईल याचाही आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. दुसरं असं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक आता सुद्धा शिकले सवरलेली पोरं सुद्धा आता शेतीमध्ये येऊन पाहत आहेत. मुळामध्ये त्या सगळ्या शेती आणि विशेषतः करून कोरडवाहू शेतीमध्ये एक सोमनाथ गोळवे नावाचे आमचे पत्रकार मित्र आहेत जे ॲग्रोनला सातत्यानं लिहितात आणि त्यांच्याशी मी ज्याला या व्याख्यानाचा विषय ज्याला आला त्याला त्या अनुषंगाने मी सरांशी बोलत होतो. मी त्याला म्हणलं की सर आता व्याख्यानाचा असा विषय आहे आपला आजच्या म्हणजे युवकांपुढील आव्हान आहे आणि मग शेती क्षेत्रातली काय आव्हान आहे विशेषतः करून ज्या पट्ट्यातनं तुम्ही पुण्यामध्ये आला बीड असेल उस्मानाबाद बीड असेल की ह्या सगळ्या म्हणजे मराठवाड्यातनं तुम्ही आलेला आहात की तिथलं खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या आव्हानं तुम्हाला कुठले येऊन घेतलेली आहेत. कारण आम्ही सगळे राहतो ते पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये आणि मग उत्तर महाराष्ट्रातली काही आव्हानं असणार आहेत का, काही विदर्भातले असणार आहेत का, काही तुझ्या नागपूर परिसरातले काही असणार आहेत का. तर अशा जेव्हा त्याच्यावर बोलत असताना त्यांनी सांगितलं की दीपक ह्या सगळ्या बाबतींमध्ये आज ज्यावेळेला आपण उभा राहतो त्यावेळेला कोरडवाहू शेतीची भूमिका हे खूप मोठ्या पद्धतीने आज बदललेली आपल्याला दिसते. आणि मग कोरडवाहू शेतीतला शेतकऱ्यांचा जगण्याचा एकमेव स्रोत कुठला असेल तर तो मित्रांनो पशुधन आहे. आणि मग सरकार केवळ आपल्याला सांगतं की सरकार ह्या सगळ्या बाबतींमध्ये एका बाजूला ह्या सगळ्या म्हणजे केवळ जे क्षेत्र ओलाधिकारी आहे त्याच्याकडे अधिक लक्ष द्यायचं आणि जे क्षेत्र डाऊटफुल एरियातलं आहे, दुष्काळी भाग आहे, कोरडवाहू आहे त्याच्याकडे मात्र फारसं गांभीर्याने कुणी आपल्याला पाहायला दिसत नाही. जसं मध्यंतरीच्या काळामध्ये एक आपल्याला मध्यंतरीच्या दत्ता देसाईंनी एक महाराष्ट्रातला दुष्काळ पाणी विकास या संदर्भामध्ये एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये दत्ता देसाई असं लिहितात की दुष्काळ असेल कोरडवाहू शेती असेल याकडं सूक्ष्म भिंगेतनं बघावं इतकं हे सूक्ष्म नाही. ही विशाल संकट आहे दुष्काळ एकूण सगळ्या शेतीमध्ये आणि ह्या सगळ्या शेतीमधला जर का कोरडवाहू शेतकरी जर का सक्षम व्हायचा असेल तर ह्या शेतकऱ्याला आपण जसं की बिल्डिंग आणि एकच शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी जे काही सरकार मदत देतं त्या सगळ्या बाबतीत सरकार जे काही आर्थिक पुरवठा करतं त्याच धर्तीवरती आपल्याला कोरडवाहू शेतीतला शेतकरी सक्षम व्हायचा असेल तर त्यासाठी आम्ही काही करणार आहोत का हा प्रश्न आता समोर आपणासमोर या सगळ्या येऊन ठेवलेला आहे. तर मध्यंतरी नागपूरचे जे आयुक्त होते आदरणीय सुनील केंद्रे यांचाही अहवाल मध्ये शासनाने स्वीकारला. जो अहवाल त्या अहवालातल्या बाबी आणि TISSने केलेली मांडणी टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स या संस्थेने केलेली जी काय दुष्काळाच्या बाबतीमध्ये जे काही गांभीर्याने जी काय रिसर्च केला त्याच्यातल्या गांभीर्याची भूमिका आणि या सगळ्या बाबतींमध्ये ते थोडंसं विषयांतर करत असायला तुम्हाला वाटत असेल पण विषयांतर नाही तर पुन्हा आपण युवकांवरती त्या टप्प्यांवरती त्या मुद्द्यांवरती आपण येणार आहोत. तर कारण असं की या सगळ्या एका बाजूला दुष्काळाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं दुष्काळ संख्येत वाढ होते. हे जरी असलं तरी सुद्धा त्याकडे आम्ही डोळसपणे बघणार आहोत की नाही हा खरा प्रश्न असणार आहे. आणि मग या राज्यकर्त्यांना आपण एक विद्यार्थी म्हणून आणि एक युवकांचं संघटन म्हणून आणि मग शिकले सवरल्यानंतर आपण ज्यावेळेस शेती करतो त्या शेतीमध्ये सुद्धा आपण शेती करत असताना सुद्धा या भूमिका आपण सरकारशी संघर्ष करण्याचं आव्हान सुद्धा आजच्या काळामध्ये आपणासमोर येऊन येणार आहे. किंवा ते आलेलंच आहे. असं सगळा एक एक मुद्दा जेव्हा आपण पुढे घेऊन जेव्हा येतो तेव्हा पुन्हा उपस्थित प्रश्न असा होतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिलांच्या असणाऱ्या आव्हानांचं काय, महिलांसमोर कुठली आव्हानं असणार आहे.
आज सगळ्या आव्हानांमध्ये फार मोठं आव्हान आपणासमोर महिलांच्या सुरक्षिततेचं आव्हान आपल्यासमोर आहे. ग्रामीण भागात नाही आपल्याला थोडंसं फारसं जाणवत नसेल, परंतु ज्या वेगवेगळ्या ज्याला आपण ज्या सिटीचा आपण उल्लेख करतो, मुंबई असेल, पुणे असेल किंवा नगर असेल, या सगळ्या हायफाय ज्या खाली नागपूर असेल, या सगळ्या शहरांमध्ये आपल्याला ज्यावेळेला मुली ज्यावेळेला सगळ्या महिला शिक्षणाच्या एकूण सगळ्या निमित्ताने ज्यावेळेला बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता अलीकडच्या काळामध्ये खूप मोठा गंभीर निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतो. की एका बाजूला हा सगळा शिक्षणाचा आणि एका जगाला पान निर्माण होतो. दुसरा प्रश्न असा की याच गेल्या 2-3 महिन्यांच्या 2-3 वर्षांपूर्वी हे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उभा राहिलेला दिसतो. कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला बलवडीलाच आदर्श फार्मसी कॉलेजचा एक मलमेश्वर एक कॅम्प NSSचा कॅम्प आला होता. त्या कॅम्पमध्ये ज्यावेळेला शेवटच्या 2 दिवसांमध्ये आदर्श महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातल्या महिलांच्या सगळ्या आरोग्याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये ज्यावेळेला जवळजवळ 600 कुटुंबांना त्यांनी व्हिजिट दिली आणि 600 कुटुंबांना त्यांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांच्या महिलांच्या आरोग्याच्या समस्यांचा ज्यावेळेला अभ्यास केला गेला तर त्यांनी आकाशात काही प्रश्नावली तयार केली की महिलांशी संवाद साधत असताना त्या महिलांच्या संवाद साधत असताना एका बाजूला आपण आर्थिक विकास ज्यावेळेला आपण म्हणजे पाणी आलं किंवा आणखीन काय आलं आपण खूप मोठ्या सगळ्या आपण आर्थिक विकासाच्या ज्यावेळेला आपण ज्यावेळेला टप्पे ज्यावेळेला आपण मांडणी करतो त्यावेळेला त्यांच्या आरोग्याचा ज्या कॉलेजनं अहवाल प्रसिद्ध केला शेवटच्या दिवशी तर त्यांनी सांगितलं की इथल्या महिलांच्या आरोग्याचं हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे. हे का सगळं आपण सांगतो कारण एका बाजूला या सगळ्या आर्थिक विकासाच्या ज्यावेळेला आपण पायऱ्या चढत जातो ज्या पैशाच्या आपण या सगळ्या आर्थिक विकासाच्या पायऱ्या चढतो त्यावेळेला आपल्या मूलभूत आपलं जे आरोग्य आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करण्याचा आपल्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असतं की आता ह्या सगळ्या महिलांच्या बाबतीत जसा त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे तसाच त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये ज्यावेळेस शिक्षण ज्यावेळेला मुलं ज्यावेळेला ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये ज्यावेळेला मुलं बाहेर आवश्यक करतात त्यावेळेला मुलं मोठ्या प्रमाणामध्ये आपण ज्यावेळेला आपण म्हणतो की मुलं व्यसनाधीनता झाली मुलं आता वेगवेगळ्या टप्प्यांकडं झुकलेलं आपण पाहतो. व्यसनाधीनता मुलं त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. तर कारण असं व्यसनाधीनता जरी झुकलेली असली मग मोबाईलच्या आहारी गेलेल्या आपण ज्यावेळेला मुलं म्हणतो खरं आहे गोष्ट खरं आहे. कारण आज ज्यावेळेला एसटीने आपण प्रवास करतो किंवा अनेक प्रवास करत असतो त्या प्रवासामध्ये समजा आपल्या बाकड्यावरच्या शेजारचा पोरगा जरी बसला तरी तो बरोडीपासून विट्यापर्यंत बोलत नाही तर तो मोबाईलमध्ये चॅटिंग करत असतो काय चाललंय काय नेमकं असा सगळा तो प्रकारे पाहत असतो. परंतु त्या सगळ्यामध्ये आपल्याला शेजारच्या एसटीमध्ये बसलेल्या माणसाला सुद्धा आज शेजारी तुझं गाव कोणतं नाव कोणते विचारायची तसली सुद्धा आज घेतली जात म्हणजे काय आपण नेमकं चाललो आहोत कुठे आणि मग इतका आम्हाला 1.5 GB आम्हाला इतका आमचा घोटाळा करून ठेवलाय की आम्हाला इतकं त्याच्यात आम्ही गुरफटलोय की आम्हाला इतकं आम्ही फॉलोअर्स आमचे किती आहेत मग आमचे ह्या सगळ्या माध्यमांमध्ये आमची मग किती मोबाईलमध्ये आमचे व्ह्यूज किती आहेत किंवा काय किती आमच्या स्टेटस किती लोकांनी बघितला याची खूप मोठी उत्सुकता तरुणाईमध्ये आहे. आजच्या कार्यक्रमात तरुणाची संख्या कमी जरी असली तरी सुद्धा थोडंसं या सोशल मीडियाच्या भाषेत आपल्याला ज्यावेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोशल मीडियाचा वापर आपण मित्रांनो कशा पद्धतीचा करतो आणि कशा पद्धतीचा आपण करणार आहोत तर चांगल्या पद्धतीचा आपण केला तर निश्चितपणे फायदा आहे. पण आपण त्याचा फायदा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो हेही आता आपल्याला दिसून आलेलं आहे. दुसरं असं की सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आपल्याला माझं स्वतःचं स्पष्ट झालं की चव्हाण सर आम्हाला सोशल मीडियानं स्वतः व्यक्त व्हायची संधी कमी दिली आम्हाला प्रतिक्रियावादी जास्त बनवलं गेलं. आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतं की आम्हाला प्रतिक्रियावादी बनवलं की समजा एखादं आर्टिकल आलं किंवा आणखीन काय आलं त्याला आम्ही प्रतिक्रिया कधी देतो जी खूप काही झालेली असते आपल्याला. पण तसं न करता आपल्याला या सगळ्या चक्रव्यूहातून आपण सोशल मीडियाच्या आणि एकूण या सगळ्या व्यवहारातून चक्रव्यूहातून आपण आजच्या पिढीला बाहेर कसं काढणार आहोत हा मोठा खरा प्रश्न आहे. ज्यावेळेला राजाराम मस्किन ज्यावेळेला एक सोशल मीडिया काय क्रांती करू शकते तसं मगाशी आपण युट्यूबचं उदाहरण पाहिलं संतोष आणि ह्या सगळ्या कारव्याचा 2 पोरांचं तसं सोशल मीडिया काय क्रांती करू शकतो ते संपत मोरांनी एक आर्टिकल ज्यावेळेला याच आरावड्याच्या ज्यावेळेला राजाराम मस्किनचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर ज्यावेळेला संपत मोरांनी एक आर्टिकल लिहिलं राजाराम मस्किनच्या एकूण सगळ्या आबाद चळवळीतल्या योगदानांबद्दल आणि त्याला आर्टिकल लिहिल्यानंतर या सातारमधले जे कलेक्टर होते जे पूर्वी आपल्या सांगलीला होते कलेक्टर राजाराम पाटील आणि त्या कलेक्टरांनी 25,000 रुपयाचा चेक संपत मोरेंच्या हातात दिला होता राजाराम मस्किनचं घर बांधण्यासाठी. मित्रांनो हे सोशल मीडियाची ताकद आहे. पण
पण ही ताकद जरी असली तरी आपण ती ताकद वेगवेगळ्या कारणांसाठी आपण वापरतो, आपण योग्य कारणांसाठी वापरत नाही. याचा हा सगळा दुष्परिणाम आहे. आणि केवळ पण चांगला परिणाम करण्यापेक्षा आपण दुष्परिणामाकडे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपण झुकतेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. आपण काय दिसून येतं की या सगळ्या बाबतींमध्ये आपल्याला या सगळ्या व्यवस्थेमध्ये विचार करत असताना जसं आपण वेगवेगळे मुद्दे मांडत गेलो तसा महत्त्वाचा आणि या सगळ्या सोशल मीडिया असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्या सगळ्या शिक्षण व्यवस्था, त्याच्या पायाभूत सुविधा, शेती, त्याचा प्रश्न, महिलांचे आरोग्य, हा सगळा जरी प्रश्न असला युवकांच्या समोरला तरी मुळात हे अनेक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा युवकांच्या समोरला प्रश्न उरतो की मग त्यांच्या शेवटच्या मुद्द्यांकडे मी आपला येणार आहे की मुलांच्या लग्नाचा प्रश्न घेणार, मुलांच्या सगळ्या शिक्षणाचा शेवटचा प्रश्न शेवटच्या मुद्द्यांकडे येणार आहे. कारण जेव्हा गेल्याच दिवाळ यांच्यामध्ये सोमनाथ गोलवेंनी म्हणजे मक्षेचा करून या सगळ्या दुष्काळ टप्प्यांमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न का रेंगाळतोय याचं उत्तर चांगलं त्यांनी एका आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. थोडीशी पुसटशी कल्पना या ठिकाणी देणार आहे. कारण त्याच्या अगोदर की सोमनाथ गोलवे असं लिहिलं होतं की पुन्हाच्या या सगळ्या दिवाळ अंकाच्या अगोदर ज्यावेळेला याच लग्नाच्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातल्या काही तरुणांनी मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढला होता सदामती साहेब की आम्हाला कलेक्टरांना निवेदन दिलं की आम्हाला आमची लग्न होत नाहीत, काय करणार. प्रश्न असा आहे की लग्न जरी समजा या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतील तरी सुद्धा आजच्या अपेक्षा इतक्या आपल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपण केलेलं आहे. मग ते मुलींच्या असतील, मुलांच्या त्यांच्या आईवडिलांच्या असतील, सगळ्यांच्याच असतील. मुळामध्ये शेतीकडं आणि विशेषतः करून लग्न होत नाही कुणाची तर ते शेतीमध्ये राबणाऱ्या मुलांची. आणि शेतीमध्ये मुळामध्ये पुन्हा प्रश्न असा होतो की जे युवक शेतीमध्ये राबतात त्यांच्याकडे आपला बघायचा जो दृष्टिकोन आहे तो आपण बदलणार आहोत की नाही, खरा प्रश्न आहे. गोष्ट खरी आहे, कारण ज्या शेतीमध्ये आज शेती आपली शाश्वत राहिली नाही, गोष्ट खरी आहे. कारण ज्या एम.डी. पाटलांचा आपण या ठिकाणी फोटो आपण प्रसिद्ध केलेला आहे, त्यांचा स्मृती 17 जानेवारीला झालेला आहे. ते एम.डी. पाटलांनी हे पुस्तक लिहिलं होतं आम्हाला की शेतमालाच्या हमीभावाच्या कैफियत नावाचं पुस्तक लिहिलं. त्या शेतमालाच्या हमीभावाच्या कैफियत मधल्या पुस्तकाचा जरी आपण आधार घेतला आणि तो आधार घेऊन जर का आपण शेतकऱ्याच्या आपण सरकारशी जर का आपण संघर्ष लढा आपण देतच आहोत, तो आधी या युवकांनी प्रश्न जर हातात घेऊन लढायला लागला तर तो शेतमालाच्या हमीभावाचं काय झालं हा विचार आज आपण कोणी मांडत नाही. केवळ नरेंद्र मोदी सरकार ज्याने प्रश्न मांडला, ज्याने संघर्ष केला स्वामीनाथनांनी, त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन मोकळे झाले. मला वाटतं भारतरत्न पुरस्कार देण्याच्या पेक्षा स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी सांगितलेल्या आहेत त्या शिफारशी जर स्वीकारल्या असत्या तर खऱ्या अर्थानं स्वामीनाथनला भारत पुरस्कार आपण देण्याच्या पण त्यांनी सुचवलेल्या शिफारशीकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं आणि मग मात्र आपण केवळ वर्षभरामध्ये 2-3 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण शेवटोने सर 4-4 लोकांना 5-5 लोकांना भारतरत्न पुरस्कार देतो. लोक इतकी बिलकुल राहिलेली नाहीत, लोकांना माहिती असतं का पुरस्कार देतात, दसऱ्याला मला पुरस्कार का दिला हे लोकांना माहिती असतं. हा सगळ्या मतांवरती डोळा ठेवून सगळ्या केलेल्या सगळ्या लक्षात येतं. पण प्रश्न असा आहे की आपल्या ह्या सगळ्या स्वामीनाथन आयोगाच्या आणि लग्न होण्याच्या मुद्द्यांवरती युवकांच्या बाबतीत आपण बोलत होतो आणि मग ह्या सगळ्या बाबतीत आपण शेतीकडे आपला बघायचा दृष्टिकोन आपण सरकारनं आणि युवकांनी जर का बदलायचा असेल तर एकूण दृष्टिकोनच आपल्याला बदलावं लागेल. शेतीकडे जरी समजा आज आपल्याला शेतमाल हमीभावाची खेती असते तरी सुद्धा शेतीमध्ये अनेकांनी जसं नावाने सांगितलं होतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेकांनी शेतीमध्ये चांगल्या प्रकारे संशोधन केलं, खरी असतील तरी सुद्धा ज्या पुन्हा आपण मुद्द्यावरती पाठीमागच्या मुद्द्यांकडे आपण जातो की शेतीमध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कसं वाढवता येईल, शेतीमध्ये आपल्याला अधिक गुंतवणूक करता येईल आणि मग दुग्ध व्यवसाय जो आहे त्याच्यावर आपण ह्या सगळ्या पशुधनाला आपण जो शेतकरी अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तो पशुधन आहे त्याच्याकडे आपण लक्ष खऱ्या आपल्याला देणार आहोत की नाही. आणि त्याच्यासाठी लक्ष देण्यासाठी युवकांसमोर अनेक आव्हानांपैकी हेही आव्हान आपल्या समोर असणार आहे आणि त्या आव्हानांकडे आपण डोळसपणे पाहणार आहोत का नाही हा खरा प्रश्न असणार आहे. हा सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला विद्यार्थी युवक आणि त्याला प्रक्रिया जेव्हा पाहतो आपण ज्या अनेक मुद्द्यांवरती आता आपण बोलत आहोत, चर्चा करत राहिलो, परंतु या चर्चेमध्ये आपल्याला जर का वेगळा विषय घेऊन आपल्याला प्राथमिक आणि ज्या आपल्या संघटना आपल्याला अधिक ठरणार आणि सक्षम जर का विद्यार्थी पातळीवरती आपण भाग घेऊ शकलो तर मला वाटतं की या सगळ्या संघटनांवरती या सगळ्या आव्हानांवरती आपल्याला मात करण्याची क्षमता आपल्याकडे निश्चित आहे. फक्त आपल्याकडे कुठली आव्हानं आहेत
काही आव्हानं आपल्याकडे जरी असली तर त्या आव्हानावरती आपल्याला मात करता येतं. कारण हाही इतिहास याच भूमीतला आहे. तर खालचे नाना पाटील असतील किंवा क्रांतिकारी डॉक्टर युरोपसाहेब लाड असतील, मामासाहेब पवार असतील, अशा किंवा कॅप्टन रामभाऊ लाड असतील, तर तांबट काका असतील. तांबट काकांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे, कारण तांबट काकांनी एक पिढी बोर्डिंगच्या माध्यमातून घडवायचं काम तांबट काकांनी केलं. त्या तांबट काकांचा उल्लेख आवर्जून या ठिकाणी करावा लागेल, कारण तांबट काका ज्या क्रांती नाना पाटील बोर्डिंग चालवलं त्या बोर्डिंगमध्ये एक चांगल्या अनेक माणसं अनेक नेतृत्व जन्माला घातली गेली. त्या नेतृत्वांपैकी शिवतोडे सर एक आहे. जर का त्या बोर्डिंगमध्ये माणसं बोर्डिंग जर का सूज केलं नसतं तर आपल्या पुढं काय प्रश्न निर्माण झाला असतं. जसं विद्याला भैरवनाथ पुस्तिकगृह सुरू झालं, कारण भैरवनाथ पुस्तिकगृहाच्या माध्यमातून सुद्धा अनेक नवं नेतृत्व, नवं प्रश्न, नवे युवक घडलेले आहेत. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्था अधिक आपल्याला चांगल्या टिकवणं हेही आपल्यासमोर युवकांचं थोडं आव्हान आपल्यासमोर येऊन भेटलेलं आहे. ही सगळी आव्हानं आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्यामध्ये आव्हानांवरती मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये निश्चितपणे आहे. फक्त ती अधिक आपण धारदार कशी करणार आहोत याचा आपल्याला आपल्याला तिथून पुढच्या काळामध्ये सातत्याने विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मला वाटतं की मी अधिक वेळ थोडंसं बोलत गेलो, परंतु या सगळ्या प्रक्रियेवरती माझं जेवढं वय आहे तेवढा इथे बसलेल्या माणसाचा अनुभव आहे. त्यामुळे कदाचित माझं काही चुकलं असेल, एखादा मुद्दा हातून विसरला असेल तर मी आपणासमोर पुन्हा एकदा मी आपणासमोर म्हणजे आभार मानतो आणि एखादा मुद्दा विसरला असं राहिला असं मी काही निर्णय व्यक्त करतो. अधिक दिवस नाही बोलता या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय करतो. धन्यवाद. 2 मिनिटं बोलायचं.